आजच्या या भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके भाऊ, श्रमजीवी संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय रामभाऊ, श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सन्माननीय सीताताई, उपाध्यक्ष दत्तू भाऊ, कार्याध्यक्ष बाळाराम भाऊ, सरचिटणीस विजय भाऊ, पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश भाऊ, ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक भाऊ, पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार शरद भाऊ, सन्माननीय नवीनजी, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर इथे उपस्थित असलेले तुम्ही सर्व, मला आज जास्त युवा दिसतायत. विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेच्या निमित्ताने इथे जमा झालेले सर्व माझे युवा मित्रमैत्रिणींनो आणि श्रमजीवी संघटनेचे सर्व नवीन जुने सर्व सभासद कार्यकर्ते, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्या लाडक्या भाऊंना, माझ्या लाडक्या बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला सगळ्यांना, श्रमजीवी संघटनेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इथे बसलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासदांना माझे, मी काय म्हणेन, मनापासून जितके आभार मानावे तितके कमी आहेत आज. कारण तुम्ही आजच्या दिवशी गेल्या अनेक वर्षांमध्ये इतकं चांगलं वाढदिवसाचं गिफ्ट बाबांना, मला असं वाटतं, मिळालं नसेल ते आजच्या या वाढदिवशी तुम्ही सगळ्यांनी बाबांना दिलेलं आहे. गेले अनेक वर्ष बाबा एक स्वप्न पाहत होते की माझी श्रमजीवी संघटना पुढे कशी जाईल, माझ्या श्रमजीवी संघटनेचं भविष्य पुढच्या पिढीच्या हातामध्ये सुरक्षित कसं राहील. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या रूपाने मला श्रमजीवी संघटनेचं भविष्य खूप सुरक्षित आणि श्रमजीवी संघटना अधिक मजबूत, अधिक बळकट होताना दिसते. आज आपण इथे समोर बसलेले सगळे माझे युवा मित्रमैत्रिणी, तुम्ही सगळेजण झेन झीच्या नावाने ओळखले जातात, माहिती आहे ना? आजकाल तर एका महिन्यामध्ये झेन झी, झेन अल्फा आणि हे सगळं. मी त्या दिवशी विचारलं की बाबा झेन अल्फा, झेन झी तर कळलं, आम्ही कुठचे झेनचे? मग मला एकाने सांगितलं झेन मिलेनियल. 1997च्या आधी जन्मलेले आपण सगळे झेन मिलेनियल. आणि 1997 ते 2012 या काळामध्ये जन्मलेली जी पिढी आहे त्या पिढीला झेन झी म्हणतात. कोण कोण 1997 ते 2012 मध्ये जन्मले, हात वरती करा. 2012च्या आधी, 1997 ते 2012, मग तुम्ही सगळे कोण आहात? दिल्लीवाले नाही ना? श्रमजीवीचे झेन झी आहात, हा फरक लक्षात घ्या. कारण दिल्लीमध्ये जे आपण झेन झी बघितले त्या झेन झींना बघून असं वाटलं की अरे बापरे, भारताचं भविष्य या झेन झीच्या हातात आहे की काय, कसं होईल देशाचं. पण ती भीती मनामध्ये असताना आज मी हे झेन झी बघितले, मोनिकाला बघितलं, विवेकला बघितलं, कमलाकरला बघितलं आणि त्यांचं ऐकून मला हा विश्वास वाटला की त्या तुटपुंज्या झेन झींच्या हातामध्ये आमच्या देशाचं भवितव्य नाहीये, तर मोनिका आणि विवेक सारख्या झेन झीच्या हातामध्ये आमचं भविष्य आहे. आणि ते भविष्य हे सुरक्षितच असणार आहे, कारण त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याची किंमत माहिती आहे. आज त्यांना ऐकून मला एक जाणीव झाली की देशासाठी किती हजारो लोकांनी प्राणाची आहुती दिली, किती कष्टाने हे स्वातंत्र्य आपण मिळवलं, त्याची किंमत इथे बसलेल्या प्रत्येक झेन झीला आहे. आणि जेव्हा ती किंमत आपल्याला कळेल
तेव्हा ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आणि आपण सगळेजण ते स्वातंत्र्य फुलवण्यासाठी मेहनत करू. आणि आमच्या सगळ्यांची अपेक्षा तुमच्याकडनं तीच आहे की जे स्वप्न देशाच्या क्रांतिकारकांनी, देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी जे स्वतंत्र देशासाठी जे स्वप्न पाहिलं की प्रत्येकाच्या पोटामध्ये 2 वेळचं अन्न असू दे, प्रत्येकाच्या डोक्यावरती हक्काचं छत असू दे, प्रत्येकाच्या अंगावरती अंगभर वस्त्र असू दे, आणि आता आपण श्रमजीवीने जे स्वप्न पाहिलेलं आहे की प्रत्येकाला हक्काचं शिक्षण मिळू दे, प्रत्येकाला हक्काचं आरोग्य मिळू दे, प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळू दे, हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम इथे बसलेल्या झेनझीला आणि ह्या झेन अल्फाला करायचं आहे. करणार ना? हा, नक्की. आणि मला खात्री आहे की जेव्हा आपलं नेतृत्व हे विवेक भाऊंसारखं असेल, संघर्ष कसा करायचा, हक्कासाठी आंदोलनं कशी करायची, ह्याचं जिवंत विद्यापीठ जर आपल्याला जेव्हा लाभतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आपण आंदोलन करतो, जेव्हा आपण संघर्षाला उतरतो, तेव्हा ते आंदोलन यशस्वी होतच आणि आपण आपले अधिकार मिळवून राहणारच, ही खात्री आपल्या सगळ्यांना आहे. तुम्ही सगळ्यांनी सुरू केलं शिक्षणाचं आंदोलन, ते गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जवळपास 1 लाख पोस्टकार्ड तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिली की 18 वर्षापर्यंतचा शिक्षणाचा अधिकार आम्हाला द्या, मोफत शिक्षणाचा अधिकार आम्हाला द्या. 2020 साली भारताच्या नीती आयोगाने शिफारस केली, नवीन शिक्षण धोरण आलं आणि त्या शिक्षण धोरणामध्ये 18 वर्षापर्यंत मोफत शिक्षणाचा अधिकार दिला जावा अशी शिफारस करण्यात आली. आणि तो अधिकार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मागणी करणारी आपली श्रमजीवी संघटना ठरली, याचा सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. आपण 1 लाख कार्ड मुख्यमंत्र्यांना पाठवलं. मी त्यावेळेला विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला आणि माझ्या सोबत अनेक आमदारांनी श्रमजीवी संघटनेला त्यावेळेला सहकार्य केलं, त्यावेळेला त्यांना पाठिंबा दिला. पण त्यानंतरचं महत्वाचं पाऊल आज संघटनेने उचललेलं आहे की आम्ही फक्त पोस्टकार्ड देऊन थांबणार नाही, आम्ही फक्त मागणी देऊन थांबणार नाही, तर आम्हाला हा लढा शिक्षणाचा अधिक मजबूत करायचा आहे, अधिक आम्हाला बळकट करायचं आहे. आणि त्यासाठी श्रमजीवी विद्यार्थी संघटनेची तुम्ही सगळ्यांनी स्थापना जी आज केलेली आहे, त्या स्थापनेला, संघटनेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला ही खात्री आहे की श्रमजीवी विद्यार्थी संघटना फक्त पालघर, ठाणे, रायगड पुरतीच मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व श्रमजीवी विद्यार्थी संघटना करेल. आणि आज जेव्हा मी इथल्या सगळ्या युवकांचं मनोगत ऐकलं, त्यावेळेला ती खात्री निश्चितच मनात झाली की श्रमजीवी विद्यार्थी संघटनेच्या मार्गाने, वतीने आणि माध्यमाने या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आणि विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांना नक्कीच न्याय मिळेल. आणि या न्यायाच्या लढाईमध्ये, शिक्षणाच्या लढाईमध्ये मी कायम आमदार म्हणून तुमच्या सोबत राहीन आणि श्रमजीवीची मुलगी म्हणून कायम रस्त्यावरती सुद्धा तुमच्या आंदोलनामध्ये तुमच्या सोबत राहीन, हा मी तुम्हाला इथे शब्द देते. आणि पुन्हा एकदा म्हणजे माझ्याकडे तर आज बाबांना देण्यासारखं काहीच नाहीये, कारण ही श्रमजीवी विद्यार्थी संघटनेचीच भेट इतकी मोठी आहे की त्या भेटी पुढे इतर अनेक भेटींची किंमत काहीच आज राहणार नाहीये. त्यामुळे ही भेट तुम्ही सगळ्यांनी विचारपूर्वक भाऊंना जी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि बाबांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. तुम्ही एक बाबा आता म्हणालात की एक विवेक अस्ताला जात असताना दुसऱ्या विवेकचा उदय होतोय, पण एक लक्षात ठेवा, हा विवेक कधीच अस्ताला जाणार नाहीये. हा विवेक असतानाच अशा अनेक लाखो हजारो विवेकांचा उदय, जरी इथे बसलेल्या प्रत्येकाचं नाव विवेक नसलं तरी ह्या प्रत्येकामध्ये आज विवेक आहे. प्रत्येकामध्ये तुम्ही बसता, तुम्ही वसता आणि ह्या सगळ्यांच्या हृदयामध्ये बसून श्रमजीवी संघटनाने आज एवढं मोठं रूप धारण केलेलं आहे. त्याच्यामुळे असं पुन्हा कधीच म्हणू नका आणि आमच्या मनालाही तो विचार कधी शिवणार नाही. तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभावं आणि अशा अनेक
मुलांचं भवितव्य आपल्याला घडवायचं आहे आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली घडवायचं आहे. त्यामुळे तुम्ही असेच आमचे कान पकडत राहा, आमच्या पाठीवर शाबासकी देत राहा आणि जिथे जिथे आम्ही चुकत राहू तिथे तिथे आम्हाला सांगून गोर शेवटच्या रांगेतल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची ताकद तुम्ही आम्हाला देत राहा. हीच शुभेच्छा मी बाबा तुम्हाला आज देते. सगळ्यांना जिंदाबाद.